नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सुनील जाधव आपलं सर्वांचं माझ्या जीनियस थिंकिंग या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर युनिव्हर्सिटी यांची PhDची म्हणजेच पेट एक्झामिनेशन ही आलेली आहे आणि याचा फॉर्म कसा भरायचा तो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. पहा मित्रांनो, आपण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर युनिव्हर्सिटीच्या डॅशबोर्डवरती आलेलो आहोत आणि इथे आपल्याला बघा नोटिफिकेशनमध्ये इथे स्टुडंट्स कॉर्नर म्हणून दिसतंय. यामध्ये बघा खाली PhD सेलच्या पुढे PhD पोर्टलवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. ते आपण करूयात. पहा, त्यानंतर एक विंडोज तयार होईल आणि त्यावरती आपल्याला हा फॉर्म भरायचा आहे. ते कसा भरायचा आहे ते सर्व मी तुम्हाला सांगतो. तसंच मित्रांनो, हे पहा नोटिफिकेशन. या नोटिफिकेशनमध्ये तुमची जी फॅकल्टी असेल त्या फॅकल्टीचा सिलेबसही तुम्हाला इथे दिलेला आहे. पहा, पेट 2026 हा सिलेबस आपण पाहायचा आहे. त्याचबरोबर येथे पहा साइन इन म्हणून आहे, ईमेल ID पासवर्ड. आपण आता सुरुवातीला नव्यानेच पेटचं रजिस्ट्रेशन करणार आहोत, त्यामुळे आपल्याकडं डायरेक्ट ईमेल ID आणि पासवर्ड नसतो. त्यासाठी आपल्याला काय करायचं असतं, इथे पहा क्लिक हिअर टू पेट एक्झाम रजिस्ट्रेशन 2026 यावरती क्लिक करायचं आहे. वरती क्लिक करायचं नाही, वरती आहे क्लिक फॉर कोर्स वर्क रजिस्ट्रेशन. पेट झाल्याच्या नंतर, इंटरव्ह्यू झाल्यानंतर, सिलेक्शन झाल्यानंतर तुम्हाला कोर्स वर्क द्यावा लागतो, तर ते कोर्स वर्कचं रजिस्ट्रेशन आहे. इथे आपल्याला जायचं नाहीये. आपल्याला खाली पहा क्लिक हिअर टू पेट एक्झाम 2026 रजिस्ट्रेशन यावरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर हे रजिस्ट्रेशन आपल्याला करून घ्यायचं आहे. ते रजिस्ट्रेशन आपण करूयात. पहा, इथे फर्स्ट नेम, मिडल नेम, लास्ट नेम, ईमेल ID, फोन नंबर. त्यानंतर बघा स्टेट, कंट्री, जी UGचं तुमचं कोणत्या याच्यामधून झालेलं आहे, राज्यामधून, ते दिलेलं आहे. हे वरील माहिती मी फिलअप करतो, ॲक्सेप्ट करतो आणि सेव्ह करून पुढे चलतो. पहा, वरील माहिती पूर्ण फिलअप केल्याच्या नंतर बघा ही वरील रजिस्ट्रेशनची माहिती पूर्ण भरल्याच्या नंतर आय ॲक्सेप्टला क्लिक करायचं आणि सेव्ह करायचं आणि पुढे जायचं. पहा, हे पहा इथे आले, रजिस्ट्रेशन कंप्लीट सक्सेसफुली, युअर युजर नेम पासवर्ड हॅव बीन सेंट रजिस्टर्ड ईमेल ID. प्लीज फॉलो द इन्स्ट्रक्शन इन द ईमेल टू लॉग इन. आता त्यांनी सांगितलेलं आहे की तुमच्या ईमेल ID वर आम्ही लॉग इन ID पासवर्ड पाठवलेला आहे आणि त्यावरच पुढील इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत. तर आपण लॉग इन चेक करून पाहूयात. ओके, आणि आता मित्रांनो आपल्याला ईमेल आलेला आहे, त्यावरती आपल्याला ID आणि पासवर्ड दिलेला आहे, तुम्हाला मिळालेला आहे. तुम्ही तिथून घ्यायचं आहे आणि लॉग इन करायचं आहे. हे पहा, युजर नेम टाकलेला आहे, पासवर्ड टाकलेला आहे आणि रिमेंबर मी करतो. ईमेल ID आणि पासवर्ड टाकलेला आहे. भविष्यात जर लागलं तर त्यासाठी रिमेंबर मी करायचं आहे, अदरवाईज नाही केलं तरी चालेल. आपण लॉग इन करूया. आता पहा, आपल्याला पासवर्ड चेंज करण्यासाठीचे इन्स्ट्रक्शन आलेले आहेत. करंट पासवर्ड, जो तुम्हाला ईमेलवरती पासवर्ड मिळालेला आहे तो आपल्याला इथे फिल करायचा आहे आणि खाली न्यू पासवर्ड आपल्याला क्रिएट करायचा आहे. अपडेट पासवर्ड, नो थँक्स. पासवर्ड हॅज बीन चेंज झालेला आहे. आता आपल्याला जो युजर नेम टाकायचा आहे ईमेलवरून घ्यायचा आणि पासवर्ड आत्ताचा चेंज केलेला आपल्या इथं फिलअप करायचा आहे. पासवर्ड आत्ता जो आपण टाकलेला आहे तो पासवर्ड इथे आपल्याला टाकायचा आहे. रिमेंबर मी, लॉग इन. आता पहा, रजिस्ट्रेशन डिटेल आपल्याला इथे दाखवत आहे आपण जे भरलेले आहेत. त्यानंतर आपल्याला नेक्स्ट, आपल्याला नीट पहा विद्यार्थी मित्रांनो, रजिस्ट्रेशन डिटेल्स, पर्सनल डिटेल्स, कॉन्टॅक्ट डिटेल, एज्युकेशनल डिटेल, डॉक्युमेंट डिटेल, डिक्लेरेशन, हे सर्व भरायचं आहे. नेक्स्ट. आता पहा, येथे आपल्याला पर्सनल डिटेल भरायचे आहेत. मी या सर्व माझ्या डिटेल्स भरतो आहे, तुम्ही या डिटेल्स भरा आणि आपण सेव्ह आणि नेक्स्ट वरती जाऊयात. फॅकल्टी घ्यायची आहे ह्युमॅनिटीज. माझी फॅकल्टी सायकोलॉजी सब्जेक्ट हा ह्युमॅनिटीजमध्ये आहे, म्हणून मी ह्युमॅनिटीज घेतोय. तुमचा जो सब्जेक्ट असेल तो तुम्ही निवडायचा आहे. त्यानंतर खाली बघा सब्जेक्ट, तुम्ही फॅकल्टी निवडल्यानंतर खाली सब्जेक्ट आहे सायकोलॉजी. मीडियम मित्रांनो नीट पहा, इंग्लिश, हिंदी, मराठी. ज्या मीडियममधून तुम्हाला ही पेट एक्झाम द्यायची आहे ते मीडियम इथं टाकायचं आहे. मी मराठी घेतोय. त्यानंतर ॲडमिटेड टू रिकग्नाइज रिसर्च सेंटर. ओके, येस म्हणा येते आणि रिसर्च सेंटरचं नाव टाकायचं आहे, परंतु मला काही आयडिया नाही त्यामुळे सध्याला मी नो म्हणतोय. आणि फिजिकल चॅलेंज नो. सर्व भरल्याच्या नंतर सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे. त्यानंतर कॉन्टॅक्ट डिटेलमध्ये मित्रांनो आपला जो ॲड्रेस आहे करंट आणि परमनंट, हा ॲड्रेस आपल्याला भरायचा आहे. तो मी सर्व भरतो आणि सेव्ह अँड नेक्स्ट करून आपण पुढे जाऊयात. मित्रांनो, मी माझ्या डिटेल्स इथे फिल केलेल्या आहे ॲड्रेसच्या. सेव्ह अँड नेक्स्ट करूयात. आता आपल्याला इथे नीट पहा, SSC
HSC, UG, PG यांच्या डिटेल्स आपल्याला इथे भरायच्या आहे. म्हणजेच क्वालिफिकेशन, कोर्स, स्ट्रीम, बोर्ड, युनिव्हर्सिटी, इन्स्टिट्यूट, इयर, सिक्युअर मार्क, CGPA, पर्सेंटेज आणि त्यानंतर खाली ॲड क्वालिफिकेशन म्हणून आपल्याला पुढे जायचं आहे. पहिलं 10th नंतर 12th याप्रमाणे आपण ॲड क्वालिफिकेशन करून आणि पुढं सेव्ह अँड नेक्स्टवरती जायचं आहे. बघा मित्रांनो, वरील माहिती व्यवस्थित फिल केल्याच्या नंतर सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे. आता पहा येथे डॉक्युमेंट आपल्याला काही डिटेल्स विचारले त्यांनी. डॉक्युमेंट डिटेल्स जसे की पासपोर्ट्स, फोटो, सिग्नेचर. नीट पहा आपल्याला डॉक्युमेंट काय काय पाहिजे आहे ते. पासपोर्ट फोटो, सिग्नेचर, SSC मार्कशीट, SSC सर्टिफिकेट डॉक्युमेंट म्हणजेच सनद. हे मार्कशीट, हे खाली सनद. सेम 10वीचं सुद्धा 12वी सुद्धा HSC सर्टिफिकेट डॉक्युमेंट, मार्कशीट. त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट, कारण आपण वरती तिथे कॅटेगरीज निवडल्यामुळे ते कास्ट सर्टिफिकेट आलेलं आहे. त्यानंतर कास्ट व्हॅलिडिटी असेल तर, त्यानंतर नॉन क्रिमिलियर असेल तर, त्यानंतर हे कंपल्सरी आपलं UG म्हणजेच ग्रॅज्युएशनचं, त्यानंतर PG. ओके, त्यानंतर कॉलेज लिव्हिंग सर्टिफिकेट हे सुद्धा त्यांनी मागवलेलं आहे. आणि जर या व्यतिरिक्त अजूनही काही डॉक्युमेंट असतील तर एक्सपिरियन्स वगैरे तर ते इथे अपलोड करा म्हणतोय. मी इथे सर्व हे डॉक्युमेंट अपलोड करतो आणि तुम्हाला सेव्ह अँड नेक्स्टपर्यंत येऊन दाखवतो. मित्रांनो पहा येथे मी जवळपास सर्व डॉक्युमेंट हे अपलोड केलेले आहेत. कंपल्सरी 2 आहेत, फोटो, सिग्नेचर आणि त्याचबरोबर हे सपोर्टिव्ह डॉक्युमेंटसुद्धा आपल्याला अपलोड करायचे आहेत. मी सर्व डॉक्युमेंट जेवढे इसेन्शियल होते ते सर्व अपलोड केलेले आहेत आणि येथे सेव्ह अँड नेक्स्ट करत आहे पहा. त्यानंतर पहा येथे एक डिक्लरेशन फॉर्म आपल्यासमोर येतोय. सुनील एकनाथ जाधव बॉर्न, ही डेट ऑफ बर्थ. त्यानंतर हे डिक्लरेशन आपल्याला काय करायचं आहे, ॲक्सेप्ट वरती क्लिक करायचं आहे. डाउनलोड प्रिव्ह्यू करून पाहायचं आहे. बघा हे पहा प्रिव्ह्यू व्हर्जन ते आपल्याला इथे देत आहे. फोटो, सिग्नेचर, आपण भरलेल्या सर्व डिटेल्स येथे दाखवत आहे. हे डाउनलोड करून घ्यायचं आहे. त्याचबरोबर आता लास्ट येथे आहे सबमिट. शेवटचा पॉइंट आहे सबमिट. यावरती आपल्याला सबमिट करायचं आहे. बघा ते म्हणते वन्स यू सबमिट दिस फॉर्म विल नॉट बी एबल टू एनी चेंजेस. जर तुम्ही सबमिट केलं तर तुम्हाला काहीही चेंजेस करता येणार नाही असं म्हणतोय. तर पहा येथे आपण सबमिट करूयात. ओके, येस, आय सबमिट. आणि त्यानंतर बघा युअर फॉर्म इज सबमिटेड सक्सेसफुली. हा फॉर्म आपल्याला दाखवतोय की तुम्ही पेटसाठी ॲप्लिकेशन अप्लाइड आहात. आपला ॲप्लिकेशन नंबर, डेट, टाईम सर्व गोष्टी या आपल्याला इथे दाखवत आहे. त्यानंतर सर्वात शेवटचा आणि अंतिम टप्पा आहे. यामध्ये आहे फी पेमेंट प्रोसेस. त्यामध्ये स्टेप्स 1 फी पे ऑनलाईनच आपल्याला इथे पेमेंट करायचं आहे. आणि 2 आहे एंटर रिसिप्ट नंबर. पेमेंट केल्यानंतर आपल्याला तो एंटर रिसिप्ट नंबर इथे टाकायचा आहे. पेमेंट केल्याच्या नंतर पहिलं स्टेप्स आहे आपल्याला हे पहा मला इथे दाखवतोय 800 रुपये दाखवतोय. कॅटेगरी असल्यामुळे मला इथे 800 रुपये दाखवतोय. कदाचित येथे व्हेरी करेल तुमचं ओपन किंवा दुसऱ्या कॅटेगरीला बहुतेक कमी जास्त असू शकतं. ओके, यामध्ये आपण प्रोसीड टू पेमेंट जर केलं तर आपल्याला पेमेंट करावं लागेल आणि येथे रिसिप्ट नंबर, एंटर रिसिप्ट नंबर टाकायचा आहे आणि कन्फर्म कंप्लीट ॲप्लिकेशन इतके येईल. पण पहिलं म्हणते कंप्लीट फर्स्ट स्टेप्स. मित्रांनो मी पुन्हा एकदा सांगतोय हे फक्त डेमो म्हणून, प्रॅक्टिस म्हणून मी तुम्हाला हे फॉर्म भरून दाखवत होतो. त्यामुळं मी हे काही पेमेंट करत नाही. तुम्हाला हे पेमेंट करायचं आहे. पेमेंट केल्याच्या नंतर त्याचे रिसिप्ट नंबर डिटेल भरायचे आहे. आता लॉग इनला आपण जिथे पाहिलं तेथे आणि नंतर कंप्लीट करून घ्यायचं आहे. आशा करतो मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल आणि याच्याशी रिलेटेड जर अजून काही तुमच्या क्युरीज असतील किंवा काही प्रश्न असतील तर तुम्हाला कॉमेंट्स बॉक्समध्ये डेफिनेटली कॉमेंट्स करून सांगा. मी त्या प्रश्नांचे उत्तर नक्कीच देण्याचा प्रयत्न करेल. थँक्यू.